नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बघणार आहोत परिसर अभ्यासाची प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका आहे 2020 ची आणि हा आहे पेपर फर्स्ट. ओके, तर चला सुरुवात करूया. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? तर अथर्ववेद मध्ये आहे. बीजगणिताला दिलेलं अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर हे आहे अरबी भाषेतील. म्हणून याचं उत्तर आहे ए. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हे आहे पैठण येथे. पैठण या नावाने ओळखले जाते. आज खालीलपैकी योग्य विधाने कोणती? बघा, याच्यातले योग्य विधान सांगायचे आपल्याला. निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता. निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. तर याचं उत्तर आहे डी. अ आणि ब हे दोन्ही अयोग्य आहेत. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? त्याच्यामध्ये दिलेले बघा पर्यायापैकी आपल्याला विचारायचे. सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान और दाऊद खान. त्याचं उत्तर आहे डी, दाऊद खान. ओके, नेक्स्ट बघा. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर रोख पगार या स्वरूपात दिला. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण? तर संत एकनाथ हे आहेत त्यांच्याशी संबंधित. उत्तर आहे ए. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? तर सोन्याचा होन पाडण्यात आला. जिल्हा परिषद कामकाजांसंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? त्याचं उत्तर आहे ए. जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे? तर पपायरसचा उपयोग करीत असे. भारतातील पारशी समाजात उपयोगात आणत असलेल्या कालगणनेने काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे बी. शहेनशाही. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रातील जिल्हे व त्या प्रामुख्याने आढळणारी खनिजे याची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर याचं उत्तर आहे सी. सिंधुदुर्ग व गडचिरोली मॅग्नीज हे अयोग्य पर्याय आहे. नेक्स्ट बघा. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? तर हा प्रश्न याचे जे ऑप्शन्स दिलेले होते ते योग्य नव्हते, म्हणून हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला होता. नेक्स्ट बघा. नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर बघा, समोच्चतादर्शक रेषा व समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. तर हे बरोबर आहे. आणि याचं उत्तर बघा मित्रांनो बी हे पण बरोबर आहे. समोच्चतादर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. हे पण बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे 2 उत्तरे आहेत, ए व बी. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? तर याचं उत्तर आहे बी. घटनात्मक अधिकार. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? तर याचं उत्तर आहे इम्फाळ, बी. संयुक्त राष्ट्राशी UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? त्याचं उत्तर आहे बी. जागतिक आरोग्य संघटना, त्याला म्हणजे WHO. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? त्याचं उत्तर आहे सोलापुरी, सी. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळ्या ऋतू निर्माण होतात. त्याचे योग्य कारणे खालीलपैकी कोणती? त्याचं उत्तर आहे अ व ब दोन्ही. पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण हे दोन्ही आहेत त्याची कारणे. नेक्स्ट बघा. मरुभूमी
उत्सव जैसलमेर, कार्निवल हे पणजीमध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती? त्याचं उत्तर आहे डी, कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर. नेक्स्ट बघा. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? त्याचं उत्तर आहे सी, फुलपाखरांच्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे आढळतात. ओके, हे विधान अयोग्य आहे. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर हे दोन्ही पर्याय आहेत. त्याचा रानभेंडीचा उपयोग इंधन म्हणून पण होतो आणि शिरीषचा उपयोग औषध म्हणून पण होतो. नेक्स्ट बघा. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण बघा, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम, समुद्रात पोहणे अवघड होते. घनता जास्त असल्यामुळे पोहणे अवघड होते का? नाही. त्याचं उत्तर आहे अ, फक्त अ योग्य आहे, याचं ब योग्य नाही. नेक्स्ट बघा. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? त्याचं उत्तर आहे बी, घुबड. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर याचं उत्तर आहे बी, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन. आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वने खालील पर्यायापैकी कोणते? त्याचं उत्तर आहे सी, उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानव शरीरात रासायनिक संदेशाचे वहन म्हणून संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणती? तर याचं उत्तर आहे बी, पीयूषिका. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? तर पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने मानवी शरीरात प्रवेश करतो. हे पण बरोबर आहे मित्रांनो. 59 हे बरोबर नाहीये. ओके, हे ए पण बरोबर नाहीये. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते. तर 5 वर्षाखालील मुलांना आहे. बघा, याचं उत्तर आहे डी, पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. याचं उत्तर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड हे तिन्ही पदार्थ घातक आहेत आणि हे तिन्ही धूम्रपान करताना घातक पदार्थ निर्माण होतात. त्यामुळे याचं उत्तर आहे डी, तिन्ही, अ, ब आणि क. ओके मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका होती 2020 ची परिसर अभ्यासाची. तुमचे जास्त टाइम न घेता लवकरात लवकर क्वेश्चन कव्हर केलेत, कारण सिलेबस खूप मोठा असतो. तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यासाठी बराच टाइम लागतो रीडिंग करण्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू.